UPSC आन्सर रायटिंग करत असताना 3 महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे, ज्याला आपण 3 स्टेप म्हणू शकतो. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड करून घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला असा प्रश्न विचारलेला असेल, इंडियन मान्सून पॅटर्न हॅज वाईड रेंजिंग इम्पॅक्ट ऑन सोशो इकॉनॉमिक लाईफ इन इंडिया, फुल स्टॉप, सबस्टॅन्शिएट. जर असा प्रश्न विचारलेला असेल तर तुम्ही सर्वात पहिलं काय करायचं आहे, प्रश्नाला खूप चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे. इथे काय विचारलेलं आहे त्यांनी, इंडियन मान्सून पॅटर्नचा भारताच्या सोशो इकॉनॉमिक लाईफवरती कशा पद्धतीने परिणाम होत आहे, तर याच्याविषयी तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. सेकंड स्टेप काय असली पाहिजे, तर याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला जे काही आठवत आहे, जे काही इम्पॅक्ट आठवत आहेत, तर त्याचं तुम्ही विदिन 1 मिनिट काय करायचं आहे, फ्रेमवर्क बनवायचं आहे. जे काही पॉईंट आठवत आहेत पटपट तुम्ही लिहून काढायचे आहेत. आणि थर्ड स्टेप येते ती म्हणजे आन्सर रायटिंगची. तर आन्सर रायटिंगमध्ये कशा पद्धतीने आन्सर लिहिलं पाहिजे, तर सर्वात पहिली गोष्ट मी म्हणेल की सुरुवात तुम्ही इंट्रोडक्शनपासून करायचे. आता इथे इंडियन मान्सून पॅटर्न विषयी विचारलेलं आहे, तर आपल्याकडे साऊथ वेस्ट मान्सून आणि रिट्रीटिंग मान्सून असे 2 टाईपचे मान्सून पॅटर्न आढळतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे की स्पेसिफिकली तुम्हाला मान्सून विषयी काय करायचं, साऊथ वेस्ट मान्सून विषयी इंट्रोडक्शनमध्ये अगदीच 2 किंवा 3 लाईनमध्ये इंट्रोडक्शन लिहायचे. याच्यानंतर येतो कोर आन्सरचा पार्ट, म्हणजे क्वेश्चनमध्ये जे विचारलेलं आहे ते तुम्ही इथे लिहायचं आहे. तर इथे काय करायचं आहे की तुम्ही फर्स्ट हाफमध्ये काय लिहायचं आहे, इम्पॅक्ट जे आहेत त्याच्याविषयी लिहायचं आहे. तर लक्षात घ्या, इम्पॅक्ट पॉझिटिव्ह असू शकतात किंवा नेगेटिव्ह पण असू शकतात. ठीक आहे. सो इथे तुम्ही काय करायचं आहे, कोर पार्टमध्ये फर्स्ट हाफ जो पार्ट आहे तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट विषयी लिहायचे आहेत, पॉईंट्स लिहायचे आहेत. आणि सेकंड हाफ पार्ट जो राहतो तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे की चॅलेंजेस विषयी लिहायचं आहे. ठीक आहे. आणि शेवटचा पार्ट येतो ते म्हणजे कन्क्लुजन. लक्षात घ्या, कन्क्लुजन जे आहे ते फ्युचरिस्टिक असलं पाहिजे, सोल्युशन बेस्ड असलं पाहिजे आणि ते पॉझिटिव्ह असलं पाहिजे. ठीक आहे. गव्हर्नमेंटचे ॲक्ट, पॉलिसीज किंवा स्कीम याच्याशी रिलेटेड जर काही असतील तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने कुठलंही आन्सर हे 3 टप्प्यामध्ये लिहिता येऊ शकतं. ठीक आहे. तर लक्षात घ्या की काय आहे की तुम्हाला सर्वात पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, क्वेश्चनला चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. सेकंड स्टेपमध्ये फ्रेमवर्क बनवायचं आहे, जे काय आठवतं ते तुम्ही पॉईंट वाईज लिहून काढायचं आहे पटकन. आणि थर्ड स्टेपमध्ये ॲक्च्युअल आन्सर लिहायला सुरुवात करायचं आहे. आणि ते आन्सरसुद्धा 3 टप्प्यांमध्ये असलं पाहिजे, इंट्रोडक्शन, कोअर पार्ट आणि कन्क्लुजन. अशा पद्धतीने तुम्ही